रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वतः तुम्हाला भेटायला आले. हां बरोबर आहे. मी त्यांची निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मग ते निष्ठावंत आहेत म्हटलं तर भेटायला येणारच. कारण माझ्यासमोर परवा असा प्रकार घडला होता. माझ्या घराची पायरी तोडली. म्हणजे ते खूप आम्ही विचारे साहेबांचाच प्रचार करत होतो घरोघरी. त्याच्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी माझी ती पायरी तोडली. पण आता मी ती बांधली नाही आहे. मतदान होईपर्यंत तरी मी बांधणार नाही. लोकांना येता जाता बघू दे, स्थानिक लोकांना इथे की बघा कसं निष्ठावंत आम्ही होते त्यांच्याबरोबर. पण आम्ही या 1.5 वर्षामध्ये त्यांना आम्ही साथ नाही दिली म्हणून त्यांनी आमच्याशी अशी कारवाई केली. लोकांना कळेल आनंदनगरच्या. आता मी पुढं बांधणार आहे ती पायरी इलेक्शन झाल्याच्या नंतर. मग नंतर माझ्या घराला किंवा माझ्या घराच्या विटेला जरी हात लागला तर मला पुढे काय करायचं आहे ना तर मी सगळ्या तुमच्या समोरच बोलून आणि मग करेल सगळं ते असे. महिला कार्यकर्त्याची भेट घेतलेली आहे. स्वतः बाईकवर फिरतात. कशा प्रकारे प्रतिसाद आहे? मला वाटतं सर्व पूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल,
चांगला प्रतिसाद आहे. आज बघितलं असेल एवढं टेम्परेचर असताना सुद्धा सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, त्याचबरोबर आप हे सर्व पक्षाचे लोक, संभाजी ब्रिगेड असेल, RPI असेल, सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी उन्हामध्ये हा प्रचार करत आहेत आणि मला खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना घरी बसवलं आहे.